माझ्या आयुष्यामध्ये थोडा लेटच झाला मला अगदी कन्फर्म ठरवायला. बासरी किंवा कुठलंही वाद्य निवडायची अक्कल ज्या वयामध्ये नव्हती त्या वयातच ते वाद्य माझ्या हातात आलं. 2000 साली आचार्य किशोरजी व्यासांबरोबरच अमेरिका कॅनडाच्या दौऱ्यावर होतो तेव्हा माझ्या 94च्या बॅचचे मला मित्र तिथे भेटायला लागले. आणि ते 2000 साल असं होतं की तेव्हा मात्र माझं मन थोडंसं बासरी वादनाकडून एक असं झालं की मग ह्यांच्यासारखं लाईफ मी जगू शकतो. माझं त्यांच्याशी त्या पहिलंच इंटरॅक्शन म्हणजे ते नंतर झालं कार्यक्रमानंतर. आधी मी असं माझा पीस झाला वाजून की मी गुपचूप बघायचो की ते काय रिॲक्ट होतात किंवा त्यांना आवडतंय का नाही असं थोडं बघायचो मी. कारण एक उत्सुकता ना की एवढा मोठा दिग्गज समोर बसलाय. म्हणजे मी नुसतं म्युझिशियन म्हणत नाहीये, त्याच्या बाहेर जाऊन आम्ही जे मित्र आहोत त्यामुळे कधी कधी असं असतं की सकाळी 7चा कॉल टाईम आहे आणि रात्री 11 वाजलेत 12 वाजलेत, कदाचित त्याच्याही पेक्षा जास्त उशीर झाला आहे. असं जरी शूटिंग चालू असेल तरीसुद्धा तुम्ही बोर होत नाही किंवा त्याचा तुम्हाला फ्रस्ट्रेशन येत नाही. त्याला कारणीभूत मित्रमंडळी असतात. तर ह्या निमित्ताने सांगतो की आमच्या 6 जणांकडनं आजपर्यंत कधीही आमच्यामुळे रिटेक घ्यायला लागले नाही. अरे वा, खूप इंटरेस्टिंग आहे ॲक्च्युली, फारच इंटरेस्टिंग आहे आणि तेवढीच कंटाळवाणी पण आहे. पल्लवी जोशीच्या मागचं स्क्रीनच ऑन होत नाही आहे समजा, तर ती बिचारी काय करेल. थोडंसं बनाया किंवा कृत्रिमतेकडे फार चाललंय की गाणं सोडून फोकस कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीकडे चाललाय. की माझा मुलगा, मोठा मुलगा, तो सुद्धा कम्प्युटर सायन्सलाच त्याने ॲडमिशन घेतली आहे. तोही बासरी वाजवतो. मी त्याला सल्ला देताना म्हणतो की तू फुल टाइम बासरी करू नकोस. आता अमर बन्सी हा माझा कार्यक्रम सारेगमतूनच निर्माण झाला. तर इंटरव्हलमध्ये ते आले होते आणि तुमचे बासरी वादक कुठे आहेत म्हणाले. तर मग मी पाया पडलो त्यांच्या. तर ते म्हणाले की आज सगळ्यात जास्त टाळ्या तुम्ही मिळवल्यात. मूर्ख को तुम राज दियत हो, पंडित फिरत भिकारी, कर्म की गती न्यारी. हाय हॅलो नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचा मुळे तुमचं मनापासून स्वागत करते. नुकतंच आपल्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि या 1 वर्षामध्ये तुम्हा रसिक श्रोत्यांची, आपल्याकडे आलेल्या मान्यवरांची आणि सगळ्या पडद्यामागच्या कलाकारांची मला खूप जास्त साथ लाभली. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आता पुन्हा नव्या जोमाने, नव्या ऊर्जेने आपण पुन्हा पॉडकास्ट बघणार आहोत आणि पॉडकास्टची आपण सुरुवात करणार आहोत. आणि त्या भागात आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांच्यासोबत. दादा, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू. तुम्ही बासरी गोड वाजवताच, त्यामुळे तुम्हाला एक छान गोड भेट वस्तू केकिनप या ब्रँडकडून कुकीज आणि केक्स याच्यामध्ये आहेत. आपण जे हल्ली म्हणतो की मैदा फ्री सगळं असलं पाहिजे, ग्लुटेन फ्री असलं पाहिजे, पौष्टिक असलं पाहिजे, खाताना गिल्ट येतं असं पण वाटायला नको. तर अशा छान पद्धतीच्या मिलेट्स ज्या असणाऱ्या कुकीजामध्ये आहेत, ज्वारी, बाजरी तुम्ही म्हणाल त्या सगळ्या स्वरूपात तुम्हाला मिळतील. त्यामुळे मनापासून तुम्ही खाण्याचा याच्यामध्ये आनंद घेऊ शकता. जरूर जरूर. येस. ते आहेत केकिनपच्या कुकीज. थँक्यू. सो अमर ओक हे नाव मला सगळ्यात पहिले कळलं रियालिटी शोमध्ये, सुप्रसिद्ध बासरी वादक. पण त्यापूर्वी मला एक आठवण सांगायची आहे. मी 12वीमध्ये होते आणि 12वीमध्ये असताना मी मूळ नाशिकचे. तर सारेगमची ऑडिशन होती आणि त्या सारेगमच्या ऑडिशनला आर्चिस लेले आणि अमर ओक हे माझ्यासाठी पहिल्या राऊंडचे जज होते. पुढे माझं सिलेक्शन झालं नाही वगैरे, ती गोष्ट वेगळी. पण इथून सुरुवात झाली की तेव्हा मी पहिल्यांदा बघितलं, अच्छा की हे अगदी सहजतेने वावरत आहेत. पण तेच आहेत ज्यांना मी सतत टीव्हीवर बघते. तर रियालिटी शोज आणि अमर ओक हे समीकरण एकत्र कसं जुळलं? सगळ्यात पहिल्यांदा मी तुला धन्यवाद म्हणतो की तुला पहिल्या राऊंडला रिजेक्ट केल्यानंतर सुद्धा तू आज पॉडकास्ट माझा करतेस. त्याबद्दल तुझे आभार. थँक्यू सो मच. माझ्या चुका होत्या मला माहिती. तरी पण सॉरी तुला रिजेक्ट केल्याबद्दल. एनिवेज, खरं सांगू का, काही गोष्टी नशिबात असाव्या लागतात आणि त्या काहीही न करता तुमच्या पदरात ते दान पडत असतं. त्यापैकी सारेगमप आहे. कारण 2006 साली सुरू झालं सारेगमप. म्हणजे नव्याने जेव्हा सुरू झालं तेव्हा पल्लवी जोशी अँकर होती, अवधूत गुप्ते आणि देवकीताई जज होत्या. त्याच्या 2 वर्ष आधीपासनं अशोक हांडे यांचा अमृतलता हा कार्यक्रम आम्ही वाजवत होतो एकत्र. आणि कमलेश भडकमकर हा सुद्धा आमचा मित्र त्याच्यामध्ये कीबोर्ड वाजवायचा.
त्या काळामध्ये त्याला झी मराठीकडनं बोलावणं आलं आणि तू सारेगमपचं सगळं संगीत संयोजन करशील का अशी विचारणा झाली त्याला. आणि मग ते त्याच्याकडनं ओके सिग्नल आणि बाकी सगळ्या गोष्टी फायनल झाल्यानंतर 4 वादक घेऊन आपण हे सारेगम करायचं. म्हणजे अर्थातच 2 मेलडी वादक आणि 2 रिदमचे वादक. त्याच्यामध्ये आम्ही एकत्र काम करतच असल्यामुळे अर्थातच एक कीबोर्ड हा बेसिक गोष्ट लागतेच आणि मग एक कुठलं तरी लाईव्ह इन्स्ट्रुमेंट तर ते बासरी असं ठरलं. आणि मग समोरच आम्ही सगळी मंडळी असल्यामुळे सत्यजित प्रभू आणि मी असं आम्हाला विचारण्यात आलं. आणि जगदीश मयेकर नावाचे खूप चांगले तबलजी होते, अनफॉर्च्युनेटली होते म्हणायला लागतंय, आणि निलेश परब असे 4 जणांना घेऊन पहिलं सारेगमचं पर्व झालं. त्याच्यानंतर वादक वाढत गेले आणि मग त्याच्यामध्ये गिटार आणि आमचा दत्ता तावडे असे मंडळी ॲड होत गेली. मग नंतर आर्चिस इन झाला. तर असं ते सारेगम आणि अमर ओक जे तू म्हणतेस त्याच्याही पेक्षा मला असं वाटतं की सत्यजित प्रभू, निलेश परब, अमर ओक, अर्चिस लेले, दत्ता तावडे आणि मनीष कुलकर्णी ही जी वादक मंडळी आहेत सगळी, तर ही आम्ही लोकांपर्यंत पोचायला झी मराठी आणि एस्पेशली सारेगमप खूप कारणीभूत आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना मी या निमित्ताने धन्यवाद देतो. अच्छा, म्हणजे एकातर्फे एक जण सगळे त्यामध्ये जोडले गेले. पण या निमित्ताने तुम्ही अनेक कलाकारांना भेटला असाल, अनेक शास्त्रीय संगीतातले असतील किंवा इतर मान्यवर असतील, यांना भेटण्याचा, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? त्याच्यामध्ये तर इतके जास्त कलाकार आहेत. म्हणजे आता आपण सारेगमप आणि रियालिटी शो हा विषय जर नुसता जरी धरला तरी प्रत्येक आठवड्याला कोणीतरी सेलिब्रिटी जज यायचा. मग त्याच्यामध्ये हरिजी पण येऊन गेलेले आहेत, रोणुदा पण येऊन गेलेले आहेत, रूपक कुलकर्णी आणि हरिहरन पासून खूप जण, म्हणजे संजीव अभ्यंकर असतील, असे अनेक मान्यवर जज म्हणून, सेलिब्रिटी जज, म्हणजे ह्या 2 जे फिक्स जज असतात त्याच्या व्यतिरिक्त दर आठवड्याला एक कोणीतरी सेलिब्रिटी गेस्ट बोलवायचं. तर त्यांच्याबरोबर त्या निमित्ताने त्या आठवड्यात काम करायला मिळायचं. आणि मग त्यातून कदाचित मग पुढे त्यांच्याबरोबर लाईव्ह शोज करायची पण संधी मिळाली. त्यामुळे हा एक भाग झाला की ह्या सगळ्या वेगवेगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याचा एक अनुभव त्या निमित्ताने मिळाला. आणि आता अमर बन्सी हा माझा कार्यक्रम सारेगमतूनच निर्माण झाला आहे. कारण लोकांनी आम्हाला स्क्रीनवर बघितलं आणि सुरुवात तर इतकी इंटरेस्टिंग आहे की कल्याणचा सुभेदार वाडा तिथे गणेशोत्सव फार पॉप्युलर आहे. म्हणजे दरवर्षी ते 10 वेगळे कार्यक्रम करतात. तिथला मला फोन आला होता की आम्हाला अमरोकांच्या बासरी वादनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे, आम्हाला बाकीचं काही माहीत नाही, तर तुम्ही तिथे येऊन तुमचा स्वतंत्र बासरी वादनाचा कार्यक्रम कराल का? हे 2008 सालचं मी सांगतोय तुला. तर त्या साली पहिला अमर बन्सी झाला सादर. आणि मग त्याच्यापासून आत्तापर्यंत आता 351 प्रयोग झालेले आहेत अमर बन्सीचे. तर हा एक प्रवास आहे. आणि ह्या 350 प्रयोगांच्या मध्ये पंडित आनंद भाटे असतील, पंडित शौनक अभिषेकी असतील, राहुल देशपांडे असतील आणि असे अनेक वादक कलाकारसुद्धा आहेत की ज्यांच्याबरोबर ड्युएट स्वरूपात सुद्धा अनेक कार्यक्रम सादर करायची संधी मिळाली किंवा तसा योग पण जुळून आला. तर हा पण अनुभव फार इंटरेस्टिंग आहे. पण या कलाकारांसोबत काम करताना आत्तापर्यंत मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणती आहे? मला एक नाही, मला खूप आठवत आहे. हो, ते कारण बिंग प्रेक्षक असताना सुद्धा एखादी अशी काय म्हणतात की अशी नोट असते की आता अरे क्या बात आहे, काय मस्त आहे, मजा आली, म्हणजे आता वा असं समोरच्याला होतं. त्यामुळे तिथे असणाऱ्या व्यक्तीला डेफिनेटली जाणवणार की अरे हे सुंदरच झालंय. तर अशा कॉम्प्लिमेंट्स कधी आलेल्या आहेत आजपर्यंत? आल्यात. देवाच्या कृपेने असे भरपूर अनुभव आणि प्रसंग आले जे मला खूप सुखावून गेले. त्यापैकी एक म्हणजे आमचे गुरुजीच पंडित हरिप्रसाद चौरसियाजी हे माझ्या 150व्या अमर बन्सीला आले होते. तेव्हा आशीर्वाद देताना ते असं म्हणाले की अरे बहुत अच्छा बजा रहे. आणि ते सगळ्यांनाच फार कौतुक करतात. सगळ्या शिष्यांना नेहमीच असं म्हणतात की अरे मुझसे भी अच्छा बजा रहा है वगैरे. ते त्यांचं कौतुक असतं, हे आपल्याला माहीत असतं. पण त्यांनी असं बोलताना म्हणाले की इनको बजाते हुए देखा तो ऐसा लगा मैं मेरी फोटो खुद देख रहा हूँ, मुझे बहुत अच्छा लगा. तर ही एक दाद होती, ती मला आवडली. त्याच्यानंतर म्हणजे खरं सांगतो की हरिजींचं कौतुकानंतर आता काही नाही मिळाला पुरस्कार तरी चालेल, इतकं तो माणूस असं म्हणूया की फायनल वर्ड की याच्यानंतर अशी बासरी कोणी वाजवूच शकणार नाही या पृथ्वीवर,
इतकं त्यांचं वादन जबरदस्त आहे आणि त्यांनी ते मिळवलेलं आहे. फार कृष्णानंतरची बासरी, असं कृष्णच असं म्हणूया, कृष्णानंतर कशाला. तर ती एक दाद सांगितली मी. आणि लक्ष्मीकांत प्यारेलालपैकी प्यारेलालजी एका प्रोग्रामला आले होते, म्हणजे त्यांना लता मंगेशकर अवॉर्ड होतं. बरं. त्यासाठी ते समोर बसले होते आणि त्यांचीच गाणी आम्ही सादर करत होतो. तर माझं त्यांच्याशी त्या पहिलंच इंटरॅक्शन, म्हणजे ते नंतर झालं कार्यक्रमानंतर. आधी मी असं माझा पीस झाला वाजून की मी गुपचूप बघायचो की ते काय रिॲक्ट होतात किंवा त्यांना आवडतंय का नाही, असं थोडं बघायचो मी. कारण एक उत्सुकता ना की एवढा मोठा दिग्गज समोर बसलाय आणि डफलीवाले किंवा तेरे मेरे बीच में किंवा सुनो सजनासारखे पीसेस ज्याच्यात हरिजींनी ओरिजिनली वाजवलंय ते मी वाजवतोय, तर त्यांना निदान आवडतंय का नाही एवढं मी उत्सुकतेपोटी बघायचो. तर ते त्यांनी बरोबर ऑब्झर्व केलेलं होतं. आणि प्रोग्राम नंतर ते स्टेजवर आले आणि मग मी नमस्कार केला, तर त्यांनी मिठी मारली मला. ते म्हणले की आपको अभी हमारे साथ काम करना है, आपको बम्बई आना है. आणि आम्ही तेही सांगितलं की मैं देख रहा था की पीस होने के बाद आप देख रहे थे की मैं देख रहा हूँ की नाही. तर ते एक म्हणजे अख्खी इंडस्ट्रीचं ते बादशाह आहेत, त्यामुळे त्यांना तर लगेचच कळतं समोरचा काय ह्यानी बघतोय आपल्याकडे. पण ती एक दाद माझ्या लक्षात राहिली की त्यांनी स्वतःहून मला नंतर एका रेकॉर्डिंगसाठी बोलवलेलं होतं मुंबईत. त्याच्यानंतर स्वरतीर्थ सुधीर फडके म्हणजे आपले बाबूजी ते एका कार्यक्रमामध्ये आलेले होते आणि माणिक मोती नावाचा कार्यक्रम होता माणिकताईंच्या गाण्यांचा. बरोबर. तर इंटरव्हलमध्ये ते आले होते आणि तुमचे बासरी वादक कुठे आहेत म्हणाले. तर मग मी पाया पडलो त्यांच्या. तर ते म्हणाले की आज सगळ्यात जास्त टाळ्या तुम्ही मिळवल्यात म्हणे, फार छान वाजवलं असं म्हणून गेले. मी त्यांचे तेवढी 2च वाक्य होती, पण ती पण एक दाद बाबूजींनी दाद दिली हे एक लक्षात राहण्यासारखी गोष्ट. आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर हे एक आमचं सगळ्यांचं इतकं भाग्य आहे की शालेय जीवनापासून खरंच आहे. पण म्हणजे भाव सरगम तुला आठवत असेल तर तू पण ऐकले असशील अनेक भाव सरगम. पण दगडूशेठला जेव्हा रात्री 10 वाजता कार्यक्रम बंद करायचं बंधन जेव्हा नव्हतं त्यावेळेचे भाव सरगम खरे रंगायचे किंवा कुठलाही कार्यक्रम. कारण 10-10:30 वाजता लक्ष्मी रोड बंद करण्यात यायचा बॅरिगेट्स टाकून आणि त्याच्यापुढे कार्यक्रम सुरू व्हायचा. आणि मग तो कितीही वेळ, कारण त्याला बंधनच नव्हतं, रस्त्यावरती आपलं आता दगडूशेठचं मंदिर आहे ना तिथे. तर तो मी स्वतः 2:30-3 वाजेपर्यंत चाललेला भाव सरगम ऐकलेला आहे. तर पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं तेव्हा तर असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की यांच्या बरोबर बसून आपल्याला वाजवायला मिळेल कधीतरी. पण आता त्यांना खूप त्यांची अनेक वेळा दाद मिळते आणि इतकं छान वाटतं की ते आवर्जून, अगदी परवाचीच गोष्ट आहे की त्यांनी फोन करून सांगितलं की अमरोक असतील तर त्यांना 28 मेच्या कार्यक्रमाला बोलवा आणि ते नसतील तर मग कोणालाही बोलवू नका, असं निरोप होता. असं मला एक छान वाटतं आपल्याला आतून की ज्या माणसाला आपण शालेय जीवनापासून असं भक्त कसा बघतो देवाकडे तसे भाव सरगम ऐकलेत, तर त्यांना कुठेतरी आपण त्यांच्या मर्जीतले बासरीवादक झालो याचा एक खूप आनंद होतो. तर अशा ही काही दाद आहेत की ज्या खूप या दादने मला वाटतं इतकी आठवणी किस्सात ना, मी अशी थोड्या वेळात थोडी कॉफी द्या आणि आता सुरू दादा प्लीज पुढे अजून किस्से काही आहेत असं आपण करूयात. हे ऐकताना छान वाटतं, कारण ह्या सगळ्या लोकांना खरंच असं जे या क्षेत्रातले ते सगळे त्यांच्याकडे त्याच देवता या दृष्टीनेच बघतात आणि तसाच त्यांना मान असतो. पण आता बॅक टू मला हे विचारायचं की अमरोक यांनी कधी ठरवलं की मला फक्त बासरी वादनच करायचं आहे, ती कलाटणी कुठे मिळाली आहे? हे तू विचारलंस, ह्या खरं ना माझ्या आयुष्यामध्ये थोडा लेटच झाला मला अगदी कन्फर्म ठरवायला. म्हणजे मी त्याचा 1-2 वेळा फक्त उल्लेख झाला आहे त्याचा की 94 मध्ये मी ग्रॅज्युएट झालो. आता ग्रॅज्युएशन नंतर आपल्याकडे सर्वसामान्य कुटुंबांमध्ये आता नोकरी करा आणि पैसे मिळवायला लागा असं एक सर्वसामान्य पायंडा आहे. हां, तर तसं माझा ऑडिशनच म्हणलं मी, ॲक्च्युली इंटरव्ह्यू म्हणायला पाहिजे, कारण इंटरव्ह्यू झाला होता माझा एका कंपनीमध्ये आणि सिलेक्शन झालं, ते सगळं झालं की दुसऱ्या दिवसापासून आता तू ये. पण समहाऊ मी गेलो नाही. मला काय माहिती आतून तसं काही नको जायला असं झालं. आणि घरच्यांनी पण त्यावेळेला सपोर्ट केला की ठीक आहे तू नोकरी नाही केलीस तरी चालेल. तर आणि ते होतं ते चांगल्यासाठी कसं होतं त्याचं प्रचिती पण पुढच्या 2 महिन्यात आली. कारण आताचे स्वामी गोविंद देवगिरी महाराज जे तेव्हा आचार्य किशोरजी व्यास या नावाने भागवत कथा करत असत,
त्यांच्या भागवत कथेमध्ये वाजवायची संधी मला मिळाली त्यावेळेला 94 सालची गोष्ट. आणि त्याच्या पुढे मी 2000 सालापर्यंत तरी जवळपास 100 भागवत कथांना साथसंगत केली. अशोक हंडेंकडे अनेक कार्यक्रम त्या दरम्यान वाजवले मी. आणि 2000 साली आचार्य किशोरजी व्यासांबरोबरच अमेरिका कॅनडाच्या दौऱ्यावर होतो, तेव्हा माझ्या 94च्या बॅचचे मला मित्र तिथे भेटायला लागले. आणि ते 2000 साल असं होतं की तेव्हा मात्र माझं मन थोडंसं बासरी वादनाकडून एक असं झालं की मग ह्यांच्यासारखं लाईफ मी जगू शकतो. तर फरक काय आहे मग की त्यांनी मास्टर्स केलं, पुढे नुसते ग्रॅज्युएट न राहता त्यांनी मास्टर्स केलं आणि आता ते हे लाईफ जगतायत. तर मी 2000 साली परत MCSला ॲडमिशन घेतली. परत 2 वर्ष मी मास्टर्स केलं कम्प्युटर सायन्स. मी ग्रॅज्युएट त्याच्यातच BCS केलं. आता नंतर MCS केलं. का तर ते लाईफ मला पाहिजे होतं. म्हणजे बासरीवादक असून आणि चांगलं चाललेलं असताना सुद्धा त्या लाईफची भुरळ मला तेव्हा पडली. आता 2002 साली जेव्हा फायनल सेमिस्टर होतं मास्टर्सचं, त्या सेमिस्टरला मात्र तेव्हा कॉलेज नाही करायचं, ते 6 महिने कंपनीत जाऊन प्रोजेक्ट करायचं असतं. तिथे मात्र माझं कन्फर्म झालं की आपल्याला बासरीच वाजवायची आयुष्यभर. कारण मला कंपनीत गेल्यानंतर ते 9 to 5 जे तू म्हणलीस, तो मामला मला अजिबात जमला नाही. 2 महिने मी कसं बसं गेलो कंपनीमध्ये, पण मला नंतर असं मशीन असल्यासारखं फील यायला लागला की आपण 8:30 वाजले आता निघालो, कंपनीत गेलो, 11 वाजले आता वरती जायचं, चहा प्यायचं, परत 12:30 वाजले ब्रेक झाला आता जेवायचं, परत खाली येऊन काम करायचं, 5 वाजले आता घरी जायचं. हे मला मनालाच पटेना रुटीन, त्याच्यातही रुटीन. मग मी असा विचार केला की ते लाईफ आपण अमेरिकेत पाहिलं, बरोबर आहे, सगळं खूप डॉलर्समध्ये इन्कम आहे, पगार भरपूर आहे, सगळं बरोबर आहे, पण असं 9 to 5 वाला मामला करून मी सुखीच राहू शकणार नाही. मग पैसे मला कमी मिळाले तरी चालतील, पण माझ्या मनाला जे चांगलं वाटतंय ते मी आयुष्यात केलं पाहिजे. मग मी ते सेमिस्टर सुद्धा अर्धवट सुटलं तेव्हा, कारण मी पुढचे 4 महिने होते पुढे अजून, ते कसं मी जाऊच शकलो नसतो. त्यामुळे मी त्याच्यानंतर म्हणजे 2002 साली कन्फर्म मी मनाने ठरवलं की आपल्याला बासरी वादन. आपल्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, मी पण BCS केलेलं आहे. अरे क्या आणि BCS करतानाच मलाही जाणवलं की मला हे झेपणार नाही आणि मी जर्नलिझम केलं. तू पुढेस मग काळाचा. मला उशिरा कळलं, मला बास आता नाही जमत आहे, झेपत नाही BCS, काही कळत नाहीये कुठून कोडिंग डिकोडिंग करायचं. त्यामुळे आपण फक्त लोकांना प्रश्न विचारू आणि गप्पा मारू, आपल्याला एवढंच जमतं. आणि मी बरोबर त्याच क्षेत्रात म्हणजे, आणि मला खूप जण असे दिसतात हल्ली की जे इंजिनिअरिंग मध्ये होते किंवा BCS करत होते, कम्प्युटरशीच रिलेटेड आहेत, पण वेगळं काहीतरी क्षेत्र त्यांनी निवडलं. म्हणजे त्याच्यात आनंद मिळतोय ते. पण आता हे जेव्हा क्षेत्र निवडलंय, ते निवडल्यानंतर कधीतरी असं वाटतं का की आपण पुन्हा जर मागे तिकडे गेलो असतो तर कदाचित म्हणजे किंवा दोन्ही गोष्टी केल्या असत्या, एका बाजूला बासरीवादनही केलं असतं आणि एका बाजूला जॉबही केला असता, तर आज कदाचित वेगळी परिस्थिती असते, असं काही वाटतं का? परिस्थिती तर नक्कीच वेगळी असती, पण आता जर तरला तसा काही अर्थ नाही. पण स्टील गिव्हन अ चान्स असं पण म्हणूया की टाईम मशीननी तुम्ही मागे गेला असतात तर. माझा आता म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट की माझा मोठा मुलगा तो सुद्धा कम्प्युटर सायन्सलाच त्याने ॲडमिशन घेतली आहे. तोही बासरी वाजवतो आणि मला ज्या वयामध्ये मी कार्यक्रम सुरू केले त्याच वयात तोही कार्यक्रम सुरू केले. आणि मला माहिती नाही, पण मी त्याला सल्ला देताना म्हणतो की तू फुल टाईम बासरी करू नकोस. असं मला का माहिती नाही, पण कदाचित त्यातला जो स्ट्रगल आहे ना तो त्याने अजून पाहिलेला नाही आहे आणि पाहूही नये आणि पाहणार नाही सुद्धा. कारण का की तेव्हाचे संगीताचं स्थान समाजामध्ये आणि आताचा बदललेला काळ याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे आता तो स्ट्रगल त्याच्या वाट्याला येणार नाही. पण मला असं वाटतं की आता तुझे प्रश्न होता की तू जर दुसरं फील्ड निवडलं असतं तर काय फरक पडला असता. तर माझ्या बाबतीत थोडी वेगळी गोष्ट अशी आहे की मला कोडिंग चांगलं येत होतं. म्हणजे मी एस्पेशली सेकंड इयरला ग्रॅज्युएट असताना पास्कल नावाची एक लँग्वेज होती, तर त्याच्यात मी टॉपर होतो. मग मला 72 मार्क्स होते आउट ऑफ 80
आणि बाकी ते इंटरनल मार्क्स जे 20 होते त्याच्यामध्ये सुद्धा 18 होते. सो असं मला मार्क्स चांगले होते किंवा आवडत होतं. मेन काय तुम्हाला गती असणं त्या विषयामध्ये. तर मला ती आवड होती. फक्त थर्ड इयरला जास्त कार्यक्रम झाले आणि सी लँग्वेज जी होती तिथे माझं दुर्लक्ष झालं आणि म्हणून मी जेमतेम फर्स्ट क्लासनी पास झालो असं आहे. पण गिवन अ चान्स मी मास्टर्स करताना जावामधलं माझं प्रोग्रामिंग मला खूप आवडत होतं, मनापासून आवडत होतं. मेन गोष्ट ही आहे की आवडत होतं. फक्त बांधून घेणं आणि 9 to 5 हा विषय मध्ये आला आणि ते असं मशीनसारखं काही वागणं जमलं नाही असा विषय. आणि माझ्या आता मुलाला मी हेच सांगतो की तू पण BCSलाच ॲडमिशन घेतली आहेस, सेकंड इयरला आहेस, तर तू ते सुद्धा मी जी चूक केली ती करू नकोस. तुला आता दुसरा ऑप्शन नाही आहे असं समजून तू अत्यंत मनापासून ते ग्रॅज्युएशन पूर्ण कर आणि मग बाय चॉईस मी आता बासरी वादक आहे असं म्हणायला तू मोकळा आहेस. पण बाय चॉईस, माझ्या चॉईसनी. असं नाही की आता काही मला जमलं नाही म्हणून मी बासरी वादक झाला, असं होता कामा नये असं मी त्याला सल्ला देतो. आता बघू, नियती किंवा परमेश्वर त्या कृष्णाने सुद्धा त्याच्या हातात बासरीच दिली असेल तर तो आयुष्यभर बासरीच वाजवेल. नाही, ती आणि मला वाटतं ती महत्वाची गोष्ट पण असते की आपल्याला जे हातात येतं ते वाद्य घेऊन जेव्हा पुढे जातो आणि बाय चॉईस त्या वाद्याने आपण पुढे जातो ना, तेव्हा आपल्याला मिळणारा आनंद आहे. पण काय रिझन होतं मग की दादा तुम्ही स्वतःच विचार केला की फक्त बासरी एवढे वाद्य आहेत आणि तसे बासरी वादक जास्त प्रमाणात नाही येत. पण मी नेहमी सांगतो की बासरी किंवा कुठलंही वाद्य निवडायची अक्कल ज्या वयामध्ये नव्हती त्या वयातच ते वाद्य माझ्या हातात आलं. त्यामुळे चॉईस करायचा हा विषय नव्हता की बाबा आता जाऊन मी पेटी शिकू की तबला शिकू का बासरी शिकू, असं नाही. माझे वडील बासरीच्या क्लासला जायचे, त्यांना बासरी वाजवायला आवडायची. इनफॅक्ट आमचे सगळे काका मंडळी आणि ह्या सगळ्यांना जीन्समध्ये चांगलं म्युझिक होतं आणि दोन काका बासरी पण वाजवायचे. तर बाबांनाही आवड होती, तर ते स्वतः क्लासला जायचे. त्यामुळे घरात बासरी होती, त्यामुळे मी पण वाजवायला लागलो. कशी वाजवली काय वाजवली मला काही आठवत नाही, पण ते मला घेऊन जायला लागले मग क्लासला आणि मग माझं सुरू झालं बासरी वादन. ते 5व्या वर्षापासून असेल, म्हणजे ते उपजतच आल्यासारखं असं म्हणूया की ते देवानी ती देणगी दिलेली असल्यामुळे. आणि स्वरलिपी सुद्धा मला कळायची. म्हणजे मला हे शिकवून न येणारी गोष्ट आहे की एखादं गाणं ऐकलं की त्याचं लगेच नोटेशन करू शकतो आपण की सा गा मा प गा म ग रे सा. हे तुम्हाला आपोआपच नोटेशन लिहिता येत आहे. हे प्रत्येकाला देव देतो असं नाही. तर ते मला देवानी ती देणगी दिलेली होती. त्यामुळे साने सरांकडे मी शिकायचो. तर त्यांना काही नवीन गाणी ते स्टुडंट्स म्हणायचे की आम्हाला आता, तेव्हा उत्सव फिल्म रिलीज झाली होती, मन क्यू बहका रे बहका हे गाणं किंवा सांज ढले हे गाण्याचं नोटेशन आम्हाला शिकवा सर. तर सर म्हणायचे की मी ते काय ऐकलं नाही, कारण ते त्यांनी ऐकलं नसेल. तर मग मी म्हणायचो की सर मी ऐकलं आहे, मला त्याचं नोटेशन माहिती आहे, मी लिहून देऊ का तुम्हाला. म्हणजे असं त्यांना तेव्हा कळलं की ह्याला स्वरलिपीसुद्धा करता येऊ शकते. आणि मग त्यांनीच घरी येऊन सांगितलं की आता तुम्ही ह्याला अमुक अमुक सरांकडे पाठवा. माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी शिकवलं, कारण ते बँडमध्ये शिकवायचे आणि तशा पद्धतीने त्यांचा क्लास चालायचा. पण एका गुरुचा इतका मोठेपणा आहे की त्यांनी घरी येऊन सांगितलं की तुम्ही आता ह्याला दुसऱ्या गुरुकडे पाठवा. असेही काही किस्से आहेत. नाही, आणि ही पण छान गोष्ट आहे. पण मला यामध्ये एक प्रश्न नेहमी असतो. अनेक वाद्य आहेत आपल्याकडे, म्हणजे हार्मोनियम वाजवताना हाताचा आहे, तबल्याच्या वेळेस आपण हाताचा वापर करतो. बासरी वाजवताना प्रचंड दमसास आहे. कुठे थांबायचा कुठे नाही हेही कळलं पाहिजे, कारण कुठे एक कण जरी आपण इकडे तिकडे झालो ना तरी मग ती लय बिघडते, तो स्वर बिघडतो. इतकं परफेक्शन येण्यासाठी दमसास या गोष्टींवर कशा पद्धतीने अभ्यास केलाय, त्याचा रियाज कसा केलाय? मला असं वाटतं की तू जे बोलतेस ह्याच्यामध्ये 2-3 पॉईंट्स आहेत. पण कुठल्याही विंड इन्स्ट्रुमेंटसाठी, शिशीर वाद्यासाठी दमसास हे आवश्यकच आहे. म्हणजे त्यांना अदरवाईज तुम्ही ते प्रभावीपणे सादर करूच शकणार नाही. दुसरं असं की बासरी हे जवळपास गायनच आहे असं मला वाटतं, कारण ते गाण्याच्या इतकं जवळ आहे. त्यामुळे तुम्ही गाणं म्हणताय, बासरीवर गाणं म्हणताय असंच ते वाटलं पाहिजे. इतकं तुम्ही ते चांगल्या पद्धतीने सादर करू शकला पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की बासरी वादन किंवा गाणं हे करताना त्यातलं शास्त्र हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं किंवा
अवघड जात असेल लोकांना कदाचित, त्याच्यामुळे तू जे म्हणली की बासरी वादक कमी आहेत, तर त्या वाद्याचं दिसायला सोपं आहे, ते सोपं सरळ आहे, पण ते तसं नाही आहे ॲक्च्युली. कारण प्रत्येक आता लाईट म्युझिक वाजवणाऱ्याकडे 12 स्वर जे आहेत, म्हणजे 7 स्वर आणि बाकी कोमल आणि तीव्र असे मिळून 12 स्वर, त्याचे 2 सप्तकं म्हणजे 24 बासऱ्या कमीत कमी त्या बासरी वादकाकडे असतात. मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तकाच्या 6 बासऱ्या धरल्या तर 30 बासऱ्यांचा सेट असतो. बरं. आणि पुढे जाऊन असं आहे की प्रत्येक बासरीची फूंक वेगळी, त्याच्यामधलं काहीतरी एखाद सगळी 100% करेक्ट बासरी ही नसते. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला त्याचा पंचम चढाय किंवा निषाद उतराय किंवा काहीतरी त्याचं ते तुम्हालाच माहीत असतं की या बासरीचा हा स्वर असा वाजवायचा आहे किंवा ह्याचा टोन थोडासा आपल्याला बूस्ट करायला लागतो किंवा असे त्यातल्या काही टेक्निकल गोष्टी आहेत. तर ऐकणाऱ्यासाठी काय आहे, तू बासरी वाजवतोयस किंवा वाजवतेस, पण ती व्यवस्थित ऐकू आली पाहिजे. आता व्यवस्थित ऐकू आली पाहिजे त्यासाठी ती एक तर इन्स्ट्रुमेंटही चांगलं पाहिजे आणि तुमची हुकूमत पाहिजे त्या वाद्यावर की तुम्ही ते बरोबर सादर करू शकला पाहिजे. जरी त्याच्यामध्ये काही एखादा ड्रॉबॅक असेल तरी तो तुम्ही तुमच्या फुंकीने सुधारून तुम्ही तसं सादर करू शकला पाहिजेत. तर असं सगळं असल्यामुळे प्रत्येक बासरीचं वेगळं असेल, काही प्लस मायनस, किंवा एखादी बासरी तुम्हाला खूप आवडतीची पण असते की ही मला खूप सुंदर वाजते बासरी, पण त्या स्केलमध्ये ते गाणं असेल तर ती वाजेल, नाहीतर ती तशीच पडून राहील, असं पण आहे. तर त्यामुळे इतक्या बासऱ्या परफेक्शननी वाजवणं हेच मुळात कठीण आहे. पण आता दमसाजसाठी तरी प्राणायाम तर आहेच आहे, पण रियाजच सगळ्याचं मूळ आहे असं मला वाटतं. कारण प्राणायामातून तुम्ही काय अचीव करता फायनली, तर 5 प्राण जे आपले आहेत, प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान, हे जे वायू आहेत आपल्या शरीरात ते आपापल्या जागी स्थिर करणं म्हणजे प्राणायाम. तर तोच स्थिर झाला की तुमच्या एनर्जी लेवल्स आपोआप वर येतात आणि तुमच्या ब्लडमध्ये सुद्धा ऑक्सिजन लेवल्स जास्त प्रमाणात येतात, म्हणजेच तुम्हाला तरतरी येते किंवा तुम्हाला फ्रेश वाटतं. काही लोकांना चहा पिऊन पण फ्रेश वाटतं. पण मुद्दा काय आहे की प्राणायाम हा तुमच्या एनर्जी लेवल्स आहे त्या ठिकाणी फक्त ते प्लेस करणं म्हणजे सुद्धा तुम्ही व्यवस्थित निसर्गाच्या जवळ गेलात. मग तुमचे आता मन स्थिर झालं आणि आता तुम्ही पुढे साधना करायला योग्य झालात. म्हणून तुम्हाला पूजेला सुद्धा बसताना पहिलं प्राणायाम सांगतात करायला. मग तुम्ही आता स्थिर झालायत, आता शांत झालायत, आता तुम्ही देवाची पूजा सुरू करा. तशी आपली कलेची पूजाच आहे. कला हा देवच आहे, त्यामुळे प्राणायाम केल्यानंतर आता कलेची साधना सुरू करायची. त्याप्रमाणे मग दमसास हा तिथूनच सुरू होतो आणि प्राणायाम नीट केला आणि सुदैवाने बासरी हे वाद्य असं आहे की ते जर नीट वाजवलं तर तो प्राणायामच आहे. तर तो त्याचा रियाज जर तुम्ही रोज करत असाल तर तुम्ही प्राणायाम केल्यासारखंच आहे. म्हणजे ही खरं तर वाटणारी छोटी प्रोसेस म्हटलं तर खूप मोठी आहे. अवघड म्हणलं तर अवघड आहे, म्हणलं तर सोपी आहे असं. आणि ही गोष्ट आज मला नव्याने कळली की एक 30 बासरी असणारा जो संच आहे हे मलाही आता नव्याने कळलं. तो लाईट म्युझिक वाजवणाऱ्याकडे असायला हवा. म्हणजे तो क्लासिकलकडे पण असला पाहिजे आणि लाईटकडे असंही नाही. क्लासिकलसाठी असं आहे की तुम्ही एकाच स्वराची बासरी वाजवता, म्हणजे एक राग प्रस्तुत करता तेव्हा काही तुम्ही बासऱ्या बदलत नाही, ते एकाच बासरीवर वाजवता. त्यामुळे शास्त्रीय संगीत प्रस्तुत करताना एकच बासरी पुरेशी आहे. पण लाईट म्युझिकला तुम्ही सुगम संगीत जे वेगवेगळे गाणी वाजवता, त्यामुळे वेगवेगळी गाणी म्हणजे वेगवेगळे सूर, म्हणजे असायलाच पाहिजे वेगळे सूर असं नाही, पण जनरली असतात, वेगवेगळ्या सुरांमध्ये गाणी असतात. त्यामुळे त्या स्वराची बासरी, आणि मी म्हणलं तसं सप्तक सुरं बदलतं. म्हणजे काही वेळेला मंद्र सप्तकाचं एकदम गंभीर स्वरूपाचं गाणं असेल किंवा शांत रस प्रगट होणारं गाणं असेल तर मंद्र सप्तकाची बासरी वापरलेली असते. सलील चौधरी, SD बर्मन यांच्यासारख्या संगीतकारांनी एकदम छोटी फ्लूट, त्याला पिक्कॅलो फ्लूट म्हणतात, तर त्याचा वापर केला आहे. तर काळी एकच स्वर आहे, पण काळी एकची एकदम छोटी फ्लूट आहे, काळी एकची मध्य सप्तकाची फ्लूट आहे, काळी एकची मोठी फ्लूट आहे. तर असे 3 सप्तकाच्या पण फ्लूट्स असतात. म्हणजे मी तुला म्हणलं तसं आहे की मिनिमम 30 बासऱ्या एका लाईट म्युझिक वाजवणाऱ्याच्या सेटमध्ये असायला हव्यात. बरं, मग ही नवीन आणि छान इन्फॉर्मेशन आहे की चला काहीतरी एक आपण नवीन शिकतो म्हणतो ना त्या दृष्टीने. तर लाईव्ह वरून मला परत एक रियालिटी शोचं, म्हणजे माझे असे रियालिटी बद्दल परत प्रश्न आहेत की पुढच्या वेळेला ऑडिशन पास होशील. आय होप सो, मी दिली तर. रियालिटी शोज मधल्या असे कुठल्या गोष्टी आहेत की ज्या
खूपच पटतात तुम्हाला आणि कुठल्या आहेत की ज्या खटकतात की ह्या व्हायला नकोत आणि ह्या व्हायला पाहिजेत, ह्या कंटिन्यू पण करायला पाहिजेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत? सुदैवाने आम्ही जे रिएलिटी शो वाजवला, सारेगमा असेल किंवा इंडियन आयडल असेल, त्याच्यामध्ये खटकणाऱ्या गोष्टी घडल्या नाहीत. अगदी एखाद दुसरी गोष्ट, पण ती वैयक्तिक असेल, त्याच्यामध्ये तसं खटकणारी कुठलीच गोष्ट नाही. त्यामुळे आम्ही लकी आहोत असं म्हणू की अरे बापरे काय चाललंय हे, असं कधीच वाटलं नाही. एक तर आमचे डिरेक्टर राजन डांगे हे स्वतः इतके शिस्तप्रिय आणि अतिशय उत्तम दिग्दर्शक असल्यामुळे काय नक्की या एपिसोडमध्ये करायचं आहे याची फार क्लॅरिटी त्यांच्याकडे होती. आणि तसा जर तुमचा शिपचा कॅप्टन असेल ना, तर मग ते गोष्टी फार सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने होतात. त्यामुळे त्या बाबतीत आम्ही एक लकी होतो. आणि जज मिळाले ते पण खूप छान मिळाले. आमची वादकांची टीम तर अशी आहे की आम्ही वर्षानुवर्ष आम्ही म्हणजे मी नुसतं म्युझिशियन म्हणत नाही आहे, त्याच्या बाहेर जाऊन आम्ही जे मित्र आहोत. त्यामुळे कधी कधी असं असतं की सकाळी 7चा कॉल टाईम आहे आणि रात्री 11 वाजलेत, 12 वाजलेत, कदाचित त्याच्याही पेक्षा जास्त उशीर झाला आहे. असं जरी शूटिंग चालू असेल तरीसुद्धा तुम्ही बोर होत नाही किंवा त्याचा तुम्हाला फ्रस्ट्रेशन येत नाही, त्याला कारणीभूत मित्रमंडळी असतात. तर आमचा हा सगळा जो ग्रुप आहे तो इतका छान जमलेला असल्यामुळे त्या सगळ्या कठीण परिस्थिती जरी आली तरीसुद्धा आम्ही छान त्याचं विनोद मस्करी हसी मजाक करत तो जो पुढे जातो वेळ, त्याच्यातून तुम्हाला परत एनर्जी मिळते आणि परत चांगलं काम करायची ऊर्जा पण मिळते. तर अशा खटकणाऱ्या गोष्टी मी जेवढे रिॲलिटी शो वाजवले त्याच्यामध्ये मला काही स्कोप नाही आहे म्हणायला. पण इतर वेळा थोडेसे काय किंवा अगदी काय असं मी फॉलो केलं नाही कुठला इतर रिॲलिटी शो. पण कधीतरी असं रिसेंटली जे काही बघण्यात आले एपिसोड, त्याच्यामध्ये थोडंसं मला असं वाटतं की हे थोडंसं बनाया किंवा कृत्रिमतेकडे फार चाललंय, की गाणं सोडून फोकस कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीकडे चालला आहे. तर तसं त्याची गरज मे बी TRP वाढवण्यासाठी वाटत असेल त्या चॅनलच्या त्या रिॲलिटी शोच्या दिग्दर्शकांना. पण मला असं वाटतं की मग आधी गाणं पाहिजे. म्हणजे समजा गाण्याची स्पर्धा आहे तर आधी छान कसदार गाणं सादर झालं पाहिजे आणि मग तुम्ही कदाचित थोडंसं त्या स्पर्धकाच्या बद्दल तुम्हाला सांगायचं असेल काही तर तुम्ही ते नंतर सांगा. पण आधी त्याचं गाणं दमदार आहे म्हणून त्याला सिलेक्ट केलं आहे आणि असं सगळं झाल्यानंतर तुम्ही पुढचं करू शकता. म्हणजे मी मागे पण एकदा बोललो होतो की जो गायक असतो तो इव्हेंटमध्ये बऱ्याच वेळा ऑडियन्सलाच गायला सांगतो, पण आधी छान 2 गाणी सादर झाली असतील तर एखादी ओळ तुम्ही ऑडियन्सला सांगणं ही वेगळी गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की ते काही रिॲलिटी शोमध्ये थोडं मिसिंग वाटतं की थोडंसं आधी कला, त्याला का सिलेक्ट केलं आहे, त्याची प्रोसेस, जजनी काय विचार करून त्याला सिलेक्ट केलं आहे किंवा तिला सिलेक्ट केलं आहे आणि आम्ही काय पद्धतीने क्रायटेरिया आखलेत आणि इथे काय काय घडणार आहे किंवा असं तो स्पर्धक कसा घडणार आहे आणि पुढे जाऊन त्याचं काय होणार आहे. होतं काय, मला असं वाटतं की निगेटिव्ह गोष्टी दाखवायला आजकाल बरेच जण घाबरायला लागलेत, असं माझं रीडिंग आहे. म्हणजे नाही तू चांगला नाही गायलास तर तो चांगला नाही गायला हे नाही दाखवायला पाहिजे असं वाटतं काही लोकांना. पण म्हणजे असं वाटतं, कदाचित वाटत असेल की असं सांगितल्यानंतर त्याच्यावर तो शिक्का बसेल का काय. पण असं मला वाटत नाही. कारण का की पहिल्या आठवड्यात कदाचित तू नाही चांगला गायलायस, पण तिथे ग्रूमिंग होतंय ना, 6 महिने ते शेड्यूल चालणार आहे. तर दुसऱ्या महिन्यात तो त्याची प्रगती दाखवेल ना. आणि गाणं ही काय 6 महिन्यात येणारी गोष्टच नाहीये, कुठलीच कला. त्याला अनेक जन्मच घालवावे लागणार आहे, तेव्हा काहीतरी सापडणार आहे तुम्हाला. म्हणजे मुद्दा असा आहे की आता आमचे गुरुजी हरिजी सुद्धा कोणी जो जेवढा डीप गेलाय ना तो म्हणतो की अजून काही सापडलंच नाही किंवा आत्ता काहीतरी सापडतंय ते बघून आम्ही पुढे चाललोय, पण फायनल डेस्टिनेशन आलंय असं कोणीही म्हणत नाही. तर ती एंडलेस प्रोसेस आहे. असं असताना एखाद्याने आत्ता तुला आज नाही जमलं असं म्हणायला काय हरकत आहे असं मला वाटतं. म्हणून आहे ना, लोकांना निगेटिव्ह कॉमेंट ऐकायची सवयच उरली नाही आहे. तर ते म्हणजे थोडासा पुढाकार घेऊन असं मी म्हणेन की चॅनलनी किंवा त्या जजनी थोडंसं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक वेळेला शुगर कोटेड
करायला पाहिजे असं नाही. बरोबर. हां. तर त्यांनी थोडंसं काय होईल, तो खरा रियालिटी शो होईल मग. आणि मग त्याला तो जेव्हा सुधारून गाईल तेव्हा त्याचा आनंदही होईल ना प्रेक्षकांना. प्रेक्षकांनाही वाटेल की अरे हां, मी इथे तिथे असतो तर मी पण हेच बोललो असतो, असं जेव्हा वाटतं तेव्हा तो खऱ्या अर्थाने रियालिटी शो आणि तो खऱ्या अर्थाने पॉप्युलर होतो कार्यक्रम, असं मला वाटतं. हे आत्ता सगळं ऐकताना ना मला ती एक प्रोसेस नक्की ऐकायला आवडेल की एखाद्या रियालिटी शोची प्रोसेस कशी असते. म्हणजे एखाद्या कलाकाराचं सिलेक्शन होऊन पुढे त्यांचं म्हणजे त्यांनी गाणं गाणं, त्याच्यानंतर जजच्या येणाऱ्या प्रतिक्रिया, प्रेक्षकांची मिळणारी मध्ये दाद, हे जे सगळं शूट मधलं चालू असतं, ही सगळी प्रोसेस कशी असते? खूप इंटरेस्टिंग आहे ॲक्च्युली, फारच इंटरेस्टिंग आहे आणि तेवढीच कंटाळवाणी पण आहे. म्हणजे मी अशा याने कंटाळवाणी म्हणतोय की अनेक वेळा लाइटिंग आहे, कॅमेरा डिपार्टमेंट आहे, सेट डिपार्टमेंट आहे, हे त्या वेळेला वर्क होत नाही. काहीतरी टेक्निकल, आता शेवटी मशीन आहे तर काहीतरी प्रॉब्लेम येतो. आता नेमकं पल्लवी जोशीच्या मागचं स्क्रीनच ऑन होत नाही आहे समजा, तर ती बिचारी काय करेल? मग आम्ही सगळेजण नुसते बसून राहणार. मग त्याला अर्धा तास लागेल, 1 तास लागेल का 1.5 तास लागेल? ह्याला तुमच्या हातात नाही, कारण त्याही माणसाच्या हातात नाही की ते मशीन का बिघडलं आहे. अशा याने कंटाळवाणं म्हणतोय मी. पण इंटरेस्टिंग अशा याने आहे की त्या दिवशी, जसं आपण लाईव्ह शोचं म्हटलं की त्या दिवशीची व्हाईब काय असेल त्याप्रमाणे शो रंगतो. पण रंगला, खूप रंगला आणि प्रचंड रंगला, ह्याच्यातही फरक असतो ना. तसं असतं त्या दिवशीचं शूटमध्ये काय नक्की होणार आहे हे कोणाला माहीत नसतं. पण एखादा जज इतका असा येऊन जातो की त्याची एनर्जी इतकी जबरदस्त असते की तुमचं अख्खं वातावरण असं चैतन्यमय होऊन जातं. असं एकदा होतं. काही वेळेला स्पर्धकच इतका बेफाट गाऊन जातात की अरे बापरे, काय ऐकलं आपण आज, म्हणजे ह्याच्यासारखा गायक किंवा गायिकाच नाही असं आपल्याला वाटावं, इतके छान गायक येतात. कधीतरी असं होतं की थोडंसं कॉन्फिडन्समध्ये लो असलेले स्पर्धक बघायला मिळतात की तो बिचारा गात होता चांगला टेक्निकलला किंवा रिहर्सलच्या दिवशी, पण तिथे त्याचे काही स्वर लागले नाहीत. असंही थोडंसं सॅड वाटतं की अरे ह्याच्या बाबतीत असं नको होतं व्हायला, असं वाटून जातं. जज त्याला कसं सावरून घेत आहेत. किंवा आमचं कधीतरी असं होतं की आता एक सुदैवाने चांगली गोष्ट ह्या निमित्ताने सांगतो की आमच्या 6 जणांकडनं आजपर्यंत कधीही आमच्यामुळे रिटेक घ्यायला लागलेलं नाही. अरे वा. हो, ही एक परमेश्वराची कृपा म्हणेन मी की आमच्या 6 जणांचं त्या वेळेला बरोबर वाजलेलं आहे. त्यामुळे आमच्यामुळे आता परत हे परत करायला लागेल आणि मग परत वेगळे मार्क द्यायला लागतील असं झालेलं नाही आहे. कधीतरी टेक्निकली म्हणजे 1-2दाच मला आठवत आहे की कॅमेराच बंद पडला असा तो त्या जिमीवरनं खाली येताना, तर तेव्हा पण थांबवलं नाहीच आमच्या राजन दादांनी. त्यांनी ते गाणं होऊ दिलं. त्यांनी अनाऊन्स केलं की आपण हे गाणं आता शूटिंगसाठी परत घेतोय, पण मार्क त्या गाण्यावरच दिले जाणार आहेत जे आता सादर झालेलं आहे. कारण नाही तर परत मग तिने दुसऱ्या वेळेस चुकली तर ती म्हणेल माझी कुठे चूक आहे, मी तर बरोबर गायलंय असं. त्यामुळे तेवढा सुद्धा विचार करून करणारी टीम मिळाल्यामुळे तो अनुभव असा आहे की रोलर कोस्टरसारखा आहे. कधी एकदम तुम्ही झॅप्ट होऊन जाता, कधीतरी थोडं लो फील होतं, पण ओव्हरऑल म्हणशील तर सगळ्या बाजूनी ती प्रोसेस फार इंटरेस्टिंग आहे शूटिंगची. म्हणजे हे सांगताना ना मी इमॅजिन करत होते की एखादी व्यक्ती गात असताना कशी गाणार आहे, कसा तो वरून कॅमेरा येणार आहे, कसा फोकस थांबतोय तिथे, हे इमॅजिन होतं. आणि हे अशाच पद्धतीचं जर असेल तर मला वाटतं हे इंटरेस्टिंगच असू शकतं, कामामध्ये मजा असू शकते, म्हणजे ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी नक्कीच. दादा, आता मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक वेळी गायक, वादक, वाद्यवृंद ही सगळी टीम प्रत्येक ठिकाणी असते, पण खूप वेळा असं होतं की गायक जेवढा प्रसिद्धीच्या शिखरावर असतो तेवढा प्रत्येक वादक जाईलच असं नाही. तर प्रसिद्धीची गणितं गायकांची प्लसमध्ये आजपर्यंत जास्त प्रमाणात बघायला मिळाली आहेत कम्पेअर टू वादक. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मी तुला खरं सांगू का, आमचे नेहमी याच्याबद्दल एक चर्चा होत असते की कला, पैसा आणि प्रसिद्धी यांचा एकमेकांशी काही संबंध नाही आहे. म्हणजे काय, इन शॉर्ट, ज्याच्याकडे खूप कला आहे, विद्वान आहे, त्याच्याकडे पैसा तेवढा येईलच असं नाही, त्याच्याकडे तेवढी प्रसिद्धी येईलच असं नाही. खूप कमी प्रतिभावान कलावंत आहे, कमी प्रतिभावान कलावंत आहे, पण तो प्रसिद्धीच्या शिखरावर आहे असंही होऊ शकतं.
आणि त्याला खूप पैसे मिळत आहेत असंही होऊ शकतं. त्यामुळे नुसतं गायक किंवा वादक अशी मी वर्गवारी करणार नाही. त्याच्यामध्ये हे अनफॉर्च्युनेटली ट्रू असं म्हणूया की जे खूप पॉप्युलर आणि खूप जास्त त्यांची मानधनं आहेत असे कलावंत कदाचित प्रतिभेने तेवढे नाही आहेत, पण लोकांना ते खूप आवडत आहेत, ते खूप पॉप्युलर आहेत आणि त्यांना खूप मानधनं पण मिळतात आणि ते प्रसिद्ध पण आहेत. असं पण आहे. आणि उलटं पण आहे की इतकी प्रचंड प्रतिभा आहे, इतकं तो अनेक वर्ष त्यांनी त्या कलेसाठी दिलेली आहेत आणि खूप छान आहे, पण तो प्रसिद्धच नाही आहे किंवा लोकांसाठी त्याच्या त्या वाईब्सच नाही आहेत असं म्हणूया. त्यामुळे त्याच्याकडे पैसे पण नाही आहेत आणि तो प्रसिद्ध पण नाही आहे, असं पण होऊ शकतं. आता दोन्ही पण आहे. आणि म्हणजे त्या मी भावसरगममधलंच मला आठवलं की मूर्ख को तुम राज दियत हो पंडित फिरत भिकारी करमुकी गती न्यारी संतो, असं मीराबाईंचं भजन आहे. तर त्याच्यामध्ये बाळासाहेब एक कोणीतरी होते ऑर्गनायझर, ते म्हणजे त्यांचं नाव मला पण माहीत नाही आहे, पण ते काहीतरी असं थोडं उद्धटपणे वागले होते. ते म्हणजे मूर्ख को तुम राज दियतो पंडित फिरत भिकारी संतो करमुकी गती, असं बाळासाहेब तेव्हा म्हणले होते. तर असं होऊ शकतं की तुमच्या कर्म कधी काय तुम्हाला भोगायला लावेल, चांगल्या अर्थाने किंवा वाईट अर्थाने, हे आपल्याला माहीत नाही. वादकांच्या बाबतीत म्हणशील तर आता इन्स्ट्रुमेंटल कार्यक्रम नक्कीच जास्त वाढलेले आहेत. म्हणजे पॉप्युलरिटी वाईज फक्त गायकांनाच म्हणजे गायकांच्या तुलनेत वादकांना कमी प्रसिद्धी किंवा हे मिळते असं तुझे विचारलंस तर मला तसं नाही वाटत. अशासाठी की पूर्वीच्या काळापासून आपण जर बघितलं तर रविशंकरजी, अल्ला रखा साहेब, झाकीर भाई किंवा हरीजी, हे सगळे दिग्गज, शिवजी यांच्यासारखे प्रतिभावान वादक कितीतरी वर्षापासून लोकांमध्ये अत्यंत पॉप्युलर आहेत. आणि त्याचबरोबर भीमसेनजी आहेत, आपले जितेंद्र अभिषेकी आहेत, वसंतराव आहेत आणि अनेक जसराजजी आहेत, किशोरीताई आहेत. तर तसा मला असं वाटतं की खूप बॅलन्स कमी जास्त असं वाटत नाही मला. आणि आताच्या काळातसुद्धा आपण जेवढे शास्त्रीय गायक म्हणतो तेवढेच वादकसुद्धा त्या प्रमाणातच बऱ्यापैकी लोकांच्या पसंतीस उतरलेले आणि पॉप्युलर आहेत असं मला वाटतं. आणि लाईट म्युझिकच्या बाबतीत म्हणायचं झालं तर इन्स्ट्रुमेंटल शो आता जास्त प्रमाणात व्हायला लागलेले आहेत. म्हणजे त्या बाबतीत थोडंसं म्हणायला हरकत नाही, म्हणजे तुझ्या मताशी मी थोडंसं सहमत आहे की गाण्याचा कार्यक्रम आणि प्युअर इन्स्ट्रुमेंटल शो हे त्या मनाने इन्स्ट्रुमेंटल शो कमी होतात. आणि मग कदाचित तू म्हणतेस तसं तेवढा तो वादक तेवढ्या प्रसिद्धीच्या शिखरावर गेलेला आपल्याला बघायला मिळत नाही. पण चित्र नक्की बदलत आहे आणि इन्स्ट्रुमेंटल ऐकायला लोकांना नक्कीच आवडतं आहे. आणि त्याच्यात प्युअर इन्स्ट्रुमेंटलचाच कार्यक्रम, म्हणजे गायक किंवा गायिका नसतानाचाच फक्त वाद्यवृंदाचाच कार्यक्रम, असं सुद्धा आजकाल पॉप्युलर व्हायला लागलं आहे, लोकांना आवडायला लागलं आहे. म्हणजे हळूहळू ती परिस्थिती वादक म्हणजे इन्स्ट्रुमेंटल शोचे कार्यक्रम नक्कीच वाढलेत. आणि अजून एक गोष्ट हल्ली वाढली आहे ते म्हणजे प्रत्येक गोष्ट एक अनप्लग्ड कव्हर ह्या सगळ्या याच्यामध्ये. आणि त्यामध्ये मग कुठेतरी हे शास्त्रीय संगीत मागे पडतंय का, किंवा हा अभ्यास, हा रियाज, हे सगळं मागे पडतंय का रीलच्या दुनियेमध्ये आपण म्हणू शकतो शिवाय, की हा कुठे फरक आहे का? याच्यात 2-3 गोष्टी आहेत. आता तुझे बोलतेस त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. कव्हरच्या बाबतीत मला असं वाटतं की तो वादक किंवा तो गायक एक लिबर्टी घेतो की हे कव्हर म्हणजे हे गाणं मला सादर करायला मिळालं असतं तर मी काय पद्धतीने केलं असतं. अशी एक कव्हर सॉन्ग मला वाटतं तेच आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने ते थोडं एक्सप्लोअर करता. की फॉर एक्झाम्पल बाहो में चले आओ हे गाणं पंचमदांचं मी समजा गायचं म्हणले तर ते कसं गाईन असं एखादी गायिका ते सादर करू शकते. पण रीलचा जमाना हे अजून वेगळंच आहे. ते वेगळं त्याचं वेगळं अशासाठी की घरामध्ये पण मी तो संघर्ष अनुभवतोय, कारण माझा धाकटा मुलगा 10वीत आहे आणि त्याला रील्स बघायची भयंकर आवड आहे. आणि हे मी बघितलेली गोष्ट आहे की त्यांचा तो जो स्क्रीन टाईम हा एक तर वाढतोय प्रचंड. आणि दुसरं असं की एकच म्हणजे एक रील 10 सेकंदापेक्षा जास्त बघत नाहीत.
हे मी खूप जास्त Scroll. सांगतो. हां, हे मी जास्त सांगतोय आणि 10 सेकंद कदाचित. तर ह्या सुद्धा गोष्टी जरा थोड्या क्लासिकलसाठी मारक. आता तिथे एक पॉईंट तू म्हणलीस तो करेक्ट आहे की रील्स जास्त बघण्यात आल्यानंतर तुम्ही शास्त्रीय संगीताकडे थोडे डायव्हर्ट कसे होऊ शकता, तर त्याला तर बैठकच लागते. शास्त्रीय संगीत ऐकायला सुद्धा, म्हणजे सादर करणारा तर आहेच, पण ऐकणाऱ्याला सुद्धा एक विशिष्ट त्याची पात्रता लागते, तर त्याला कळेल की तो काय गातोय किंवा वाजवतोय. नाहीतर चुळबुळ करत 2 नाहीतर मिनिटात त्याला- मोबाईल घेतला, अरे काय आलं, अच्छा ठीक आहे ठेवला. म्हणजे तो कनेक्टच होणार Connect नाही होणार. की तो राग सादर करताना तो किती डीप गातोय किंवा वाजवतोय हे कळायला तर पाहिजे आधी. तर ते मात्र कुठेतरी आता रील्समुळे थोडं बाधक तर नक्कीच आहे असं मला वाटतं. कारण त्याचं तुमचं बैठकीचा टाईम, तो वेळ कमी होत चालला ना हळूहळू. एका जागी तुम्ही बसून 5 मिनिटाचं गाणं जरी ऐकलं शांतपणे तरी ती चांगली गोष्ट आहे असं म्हणायची वेळ आली असं वाटतंय. खरंय, पण हे म्हणजे आता मी एकदम विचार केला, हे खरंय की खरंच 5 मिनिट शांतपणे एक गाणं ऐकतोय का? हा ठीक आहे, चला मग म्हणजे पुढे आता एक वाट आपल्याला मिळणार आहे त्यातून. म्हणजे 3 कडव्याचं जर गाणं असेल तर आपण दुसऱ्या कडव्यानंतर म्हणतो हा आता ऐकलंय बस झालं. तर ते तिसरं कडवं ऐकून गाणं प्रॉपर संपेपर्यंत आपण ऐकतोय का, ह्याचा पण एक विचार आहे. मग हे तर जर गाण्याचं आहे तर तुम्ही राग अख्खा एक 40-50 मिनिटं तरी सादर होतो, तर ते तुम्ही ऐकायला तुमची बैठक तर तेवढी पाहिजे ना. राग आळवणंच ही एक म्हणजे आपापल्या परीने प्रत्येकजण, मी तेच म्हणलं की ती गोष्ट इतकी महान आणि दैवी आहे. कारण शिवानी निर्माण केलेले हे सगळे राग रागिण्या, त्याचा तेवढा अभ्यास झाला तर तो तुम्ही त्याच्यामध्ये तेवढे बुडून सादर कराल आणि ऐकणारे ते करतील. पण हे फार मोठी आणि काय म्हणायचं त्याला अनेक जन्म करण्याची ही गोष्ट आहे संगीत. ही गोष्ट ही अशी पटकन नाही हे कुठेच होऊ नाही शकत. म्हणजे असं म्हणतात आमचे पंडित विजय घाटे, तर ते चर्चा करता करता असं म्हणाले होते की झाकीर भाई किंवा हे जे मंडळी आहेत ह्यांचं हा 7वा जन्म. 7 जन्म एखादी कला जोपासावी लागते तेव्हा ती पूर्णत्वाला जाते. तर झाकीर भाईंचा हा 7वा जन्म होता असं बोलता बोलता ते म्हणाले की तर म्हणजे आपला पहिलाच आहे का दुसरा आहे का तिसरा आहे हे आपण ठरवायचं, पण आपण सोडायचं नाही. आता हा जन्म गेला तरी हरकत नाही, पुढच्या जन्मी ते करत राहायचं आहे. ते कुठल्या तरी एका जन्मात तुम्हाला ती सिद्ध होऊ शकते कला, ती कला, आणि ती सुद्धा त्याच्याच कृपेने. तुमचं काहीही नसतं, तुमचं मीपणा आणलात की ते जातं. तर त्यामुळे तेवढा काय म्हणायचं आत्मसमर्पण ज्या जन्मात येईल तो जन्म तुमचा पूर्णत्वाचा असेल असं म्हणायचं. वा, मला ऐकताना खूप छान वाटलं की खरंच आहे, कला अशी पटकन येणारी गोष्ट नाहीये. आणि दादा आता शेवटचा प्रश्न असा की आज काही जण आहेत असे जण की ज्यांना वाटतं की आमच्या मुलाने आमच्या मुलीने बासरी वादन शिकावं. अगदी लहान वयापासून सुरू करतात ते, पण त्यांना वे नसतो पुढे जाण्याचा की ते कशा पद्धतीने त्यामध्ये करिअर करू शकतात, की एक पार्ट टाइम अनफॉर्च्युनेटली असं म्हणता येईल. काय करावं बासरी वादन जर उत्तम करत असतील तर यशानं तुम्ही काय मार्गदर्शन? नाही, मार्गदर्शन करणे इतकं काही मी मोठा नाहीये, पण उत्तम करत असतील तर इथे मग मला असं वाटतं की उत्तम करत असेल तर त्याला नक्कीच केलं पाहिजे. कारण अशी कला प्रत्येकाला देव देतो असं नाही. आणि मग तो जो उत्तम वादक असेल तर त्यांनी ते केलं पाहिजे. जसं आता मी माझ्या मुलाचं स्वतःचं घरातलं उदाहरण दिलं मगाशी, की आता अभय 2nd इयरला आहे, पण त्यांनी बासरीमध्ये इतकी चांगली ग्रीप घेतली आहे की मला असं आता त्याला मी म्हणत नाही की तू फुल टाईम करू नकोस. मी त्याला एवढं मात्र म्हणतो की एक बॅकअप प्लॅन तुझा असू दे, जेणेकरून तुला फ्रस्ट्रेशन येणार नाही आयुष्यामध्ये. कारण आता तू 20 वर्षाचा आहेस, पण तुला तुझ्या वयाच्या 30ला 35ला 40ला असं नको व्हायला की देर इज नो अदर ऑप्शन फॉर मी. तुझं कुठेतरी तुला लाईफस्टाईल तुझं छान चालू राहिलं पाहिजे, असं काहीतरी एक बॅकअप प्लॅन तयार कर आणि मग तू फुल टाईम फ्लूट परस्यू कर, असं तरी पण माझा सल्ला असतो त्याला. तर मला असं वाटतं की पालकांसाठी काय महत्त्वाचं मला वाटतं की त्याला खरंच इंटरेस्ट आहे का, त्याला किंवा तिला, हे पहिलं त्यांनी बघितलं पाहिजे. आता मे महिना आला, सुट्टी, आता तू कुठल्या तरी क्लासला जा, तर त्याला जर ती पेटी आवडतच नाहीये तर ती बळबळ त्या गांधर्व महाविद्यालयात जाऊन तिला ते पेटी वाजवायला लावायची. तर तसं करू नये असं माझं मत आहे. हां, आवडत असेल मनापासून तर ते कळतं
एका महिन्यात कळतं. आणि मग त्या महिन्यात जर कळलं की ह्याचं काही नाही याचा इंटरेस्ट, ते वेळीच विड्रॉ करावं. कारण देवाने त्याला दुसरं काहीतरी हुनर दिलेलंच आहे ना, बरोबर, डेफिनेटली दिलं आहे, ते ओळखायला पाहिजे. पण सगळे जातात म्हणून मी पण तबला, पेटी, बासरी, गिटार काहीतरी आलंच पाहिजे असं नाही आहे. हां, आता मी मोठ्या लोकांना मात्र म्हणतो की एक कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट तुम्ही जरूर शिका. का? तुमचा स्ट्रेस घालवायला म्युझिकसारखी पॉवर नाही आहे दुसऱ्या कशात, हे मी मोठ्यांना सांगतो. पण मुलांच्यासाठी असं आहे की त्याच्या अंगातले गुण ओळखून तुम्ही त्याला क्लासला किंवा ह्याला घातलं पाहिजे. हां, आता एखादा खूप चांगला गातोय हे कळतं, म्हणजे ते ज्या सरांकडे तुम्ही पाठवलं आहे थोडं ह्याच्या गळ्यातून अशा जागा जात आहेत की ज्या अनेक वर्ष शिकून पण जात नाहीत, तर मग ते मात्र तिथे मात्र हलगर्जीपणा नाही केला पाहिजे. मग त्याला प्रॉपर थोडे कष्ट घेऊन इथे नाही तिथे, मग थोडं आता हे पूर्वीचे तर भीमसेनजी आणि ह्या लोकांनी तर हरिजींनी आमच्या घरच सोडून पळून गेले होते. म्हणजे तुम्ही बघा, झिरो कम्फर्ट झोन, की कुठे आज रात्री कुठे राहणार हेच माहीत नाही, काय खायला मिळणार हे माहीत नाही. मग असं ॲडव्हर्स कंडिशनमध्ये गेल्यानंतर ही लोक भारतरत्न झालेली आहेत. तर अर्थात ते जन्म एखादाच असतो, भीमसेनजी एखादेच होता हे मान्य आहे, पण म्हणून तुम्ही सुरूच नाही का करायचं? हरिजींसारखी बासरी कोणी वाजवत नाही म्हणून अमरोखनी वाजवायचीच नाही का? तर तसं नाही, त्यांनी त्याच्या पद्धतीने प्रवास चालू ठेवावा, कधीतरी ते त्याचा आशीर्वाद लाभेल या विश्वास ठेवून त्यांनी चालू ठेवावा प्रत्येकाने. तसं मुलांच्या बाबतीत पालकांनी ओळखावं की ह्याचं खरंच हुनर आहे. त्या प्रॉपर गुरुकडनं जर कळलं की हा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, की हिला किंवा ह्याला तुम्ही शिकवा, तर मग त्यांनी ते सोडता कामा नये. आणि मग गुरु म्हणले की नाही हा सोसोच आहे, तर मग ठीक आहे, मग त्याची नसेल आवड तर तुम्ही त्याचा तो 1-1.5 तास घालवताय वाया, आणि मग इव्हेंच्युअली तुम्हालाही त्याचा त्रास होतोय की हा जात नाही आहे, हा करत नाही आहे. त्यापेक्षा मग त्याचा कल कुठे आहे ते बघून तिथे त्याला बरोबर प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे मुलांचा जसा कल आहे त्या दृष्टीने तुम्ही वळणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. डेफिनेटली. आय होप तुम्हाला आमच्या गप्पा नक्की आवडल्या असतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या. पण त्यापूर्वी मी दादांना विचारणार आहे की तुमचा पुढचा कार्यक्रम अमर बन्सीचा कधी कुठे आहे? हां, आता हा एक माझ्या आयुष्यातला किंवा करिअरमधला एक मला खूप छान वाटतोय असा एक मैलाचा दगड म्हणता येईल, की अमर बन्सीचे आत्तापर्यंत 350 प्रयोग झालेले आहेत आणि 351वा प्रयोग येत्या 6 जूनला संध्याकाळी यशवंतराव चव्हाणमध्ये आम्ही साजरा करतोय. ते सुद्धा आमचे गुरुजी पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासीजी यांच्या उपस्थितीमध्ये. क्या बात आहे. ते आशीर्वाद द्यायला स्वतः हजर राहणार आहेत. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट ह्या अमर बन्सीची अशी आहे की हा अमर बन्सी पूर्णपणे हरिमय असणार आहे. हरिप्रसाद चौरासियाजी मय असणार आहे हा कार्यक्रम. म्हणजे मी एक गुरुजींना मानवंदनाच देणार आहे या निमित्ताने. त्यांच्याकडे मी गुरुकुलला जाऊन भेटून त्यांना ती तारीख सांगून आलो आहे, त्यांना नमस्कार करून आलो आहे. ते अत्यंत आनंदाने हो म्हणालेत ह्या कार्यक्रमाला यायला. तर ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं असणार आहे की पहिला भाग हा पूर्ण शास्त्रीय संगीत मी वाजवणार आहे. आणि मला साथ करायला पद्मश्री पंडित विजय घाटे जी स्वतः येणार आहेत आशीर्वाद द्यायला, त्यामुळे तबल्याला साथ त्यांची असणार आहे. आणि मी 2 प्रकारे वाजवणार आहे, एक गायकी अंग, एक तंतकारी अंग, म्हणजे एक ख्याल वाजवणार आहे आणि एक आलाप जोड झाला गत, अशा पद्धतींचं वादन पहिल्या हाफमध्ये असणार आहे. आणि सेकंड हाफमध्ये हरिजींनी जे काम केलं आहे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तो शक्यच नाही, कोणाच्याच आवाक्यातली गोष्ट नाही आहे, पण प्रयत्न करणार आहे की हरिजींनी पहिलं बॉलिवूडमध्ये गाणं जे वाजवलं फिर वही शाम, ते पहिलं मराठी गाणं वाजवलं मावळत्या दिनकरा पासूनचा त्यांचा प्रवास. त्यांनी लास्ट गाणं कुठलं वाजवलं मला आता अनफॉर्च्युनेटली आठवत नाही आहे, पण असं त्यांचा जो प्रवास आहे तो. आणि शिवहरी या नावाने त्यांनी ज्या फिल्म्स केल्या, म्हणजे त्याच्यामध्ये सिलसिला आहे, चांदनी आहे, लम्हे आहे, डर आहे, असे अनेक फिल्म्स आहेत ज्याला संगीत शिवहरी असं आहे. तर त्या पण फिल्ममधली गाणी मी सादर करणार आहे. आणि इलयराजांबरोबर हरिजींनी केलेला नथिंग बट विंड नावाचा एक अल्बम आहे, अत्यंत दैवी अल्बम आहे तो. त्या अल्बममधलं सुद्धा काही भाग मी सादर करणार आहे. म्हणजे मी म्हणलं तसं की हरिजींचा कारकिर्दीचा छोटासा माझ्या परीने एक आढावा घेण्याचा सेकंड हाफमध्ये
तो प्रयत्न असणार आहे. मला वाटतं एक संपूर्ण कार्यक्रम म्हणू शकतो आपण, ज्यामध्ये शास्त्रीय आहे, ज्याच्यामध्ये हो, वेस्टर्न आहे, ज्यामध्ये हो. बॉलिवूड आहे, हां. असा संपूर्ण कार्यक्रम आहे. पण हरिमय आहे. हरिमय आहे. मला वाटतं हा हरिमय कार्यक्रम आपण कोणी चुकवू नये, त्यामुळे आपण नक्की सगळेजण या कार्यक्रमाला जाऊयात. या कार्यक्रमाचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. तुम्हाला तिकिटासाठी संपर्क करायचा आहे तो नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यामुळे नक्की जाऊयात आणि हा कार्यक्रम हाऊसफुल करूयात. धन्यवाद.